आणि काय करणार? मग चौथ्या टर्मला त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. आमच्या शिवसेना पक्षामध्ये मूळ शिवसेनेचे अनेक मंडळी त्या ठिकाणी नाही म्हटले तोलामोलाचे होते, निवडून येण्यासारखी माणसं त्या भागामध्ये होती, पण उद्धव साहेबांचा आदेश होता त्या ठिकाणी उदय सामंत निवडून दिलं. परत चौथ्या वेळेला उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, निवडणुकीला सामोरं गेलं. त्यांना त्या वेळेला उद्धव साहेबांनी, आपल्याला आठवत असेल की उच्च तंत्र शिक्षणाचं मंत्रीपद दिलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं. ते ना होतं तोपर्यंत पुन्हा उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून शिंदे गटामध्ये ते गेले. शिंदे गटाकडनं ते उद्योगमंत्री झाले आणि त्या ठिकाणी आज मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून असं पुण्याचं वावरतात आहे. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये उदय सामंत, मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचे कमळावरचे उमेदवार असतील हे तुम्हाला मी नक्कीच सांगतो. या ठिकाणी हे कोणाचे होऊ शकत नाही. ना शरद पवारांचे होऊ शकले, ना ते उद्धव साहेबांचे होऊ शकले, ना होऊ शकणार ते शिंदे साहेबांचे होऊ शकणार नाहीत. आज भाजपच्या वरचं निवेदन भाजप म्हणून ते राहतील. परंतु या 2024 सालच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय सामंतांना आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभूत करतील आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी माझ्यावरती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टीका करणं, स्वतःसाठी धडपडणारं कार्य करतात. आता माझं जनतेला तुमच्या माध्यमातून विचारणं आहे, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.